हाय फ्रेंड्स, आय वेलकम यू टू माय यूट्यूब चॅनल. आजच्या या व्हिडिओच्याद्वारे आपण आज जो स्कॉलरशिपचा पेपर झालेला आहे इयत्ता 8वीचा, त्यामध्ये मॅथेमॅटिक्सची प्रश्नपत्रिका उत्तरासहित अभ्यासणार आहोत. पहा या ठिकाणी हा जो 26वा प्रश्न आहे त्याचं करेक्ट आन्सर असेल बघा. या ठिकाणी माझ्याकडे जो काही सेट आहे तो सेट बी आहे बघा. आणि पहिल्या ह्याचं जे आन्सर असेल ते पर्याय क्रमांक 4 असेल बघा. पहा प्रश्न, त्याचा आन्सर असेल पर्याय क्रमांक 4 ए प्लस 4b मायनस 8. त्याच्यानंतर बघा 27वा जो काही प्रश्न आहे त्याचं या ठिकाणी आन्सर असेल बघा पहिलं 12.5 असेल उत्तर. ओके. त्याच्यानंतर 28वा प्रश्न बघा. ओके, तर त्याचं व्हॉट विल बी द मॅक्झिमम वेट इन किलोग्राम अमंगस्ट द 3 गर्ल्स. त्याचा आन्सर असेल पर्याय क्रमांक 3 असेल बघा, 30 असेल त्याचा आन्सर. त्याच्यानंतर बघा a work is completed by some workers in a few days if the number of workers is made 2/3 किंवा 2/3 times the original number of workers, then how many times will be the days required to be increased than the original to complete the same work. तर पर्याय क्रमांक 2 असेल बघा याचं उत्तर. त्याच्यानंतर 30वा प्रश्न बघा. लेंथ ऑफ द लॉंगेस्ट कॉर्ड ऑफ अ सर्कल इज 7 मीटर. व्हॉट विल बी द लेंथ ऑफ द पॅरलल कॉर्ड टू इट ॲट अ डिस्टन्स ऑफ 2.1 मीटर. याचा आन्सर असेल बघा 5.6 मीटर. यानुसार तुम्ही आन्सर्स चेक करून घेऊ शकता तुमचे. त्याच्यानंतर 31व्या प्रश्नाचं उत्तर असेल बघा पर्याय क्रमांक 4 17. त्याच्यानंतर बघा 32व्या प्रश्नाचं उत्तर असेल 56 स्क्वेअर सेंटीमीटर. ओके. त्याच्यानंतर 33व्याचे 2 पर्याय असतील बघा, पर्याय पहिला आणि दुसरा. 34वा प्रश्न बघा, त्याचा आन्सर असेल 4th असेल बघा 1/2. त्याच्यानंतर बघा डायगोनल्स ऑफ द डॅश आर परपेंडिक्युलर बायसेक्टर्स ऑफ इच अदर, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह फ्रॉम गिवन ऑप्शन्स टू कम्प्लीट द अबाव स्टेटमेंट. तर ओनली BCE म्हणजे या ठिकाणी स्क्वेअर, त्याच्यानंतर रोम्बस आणि काईट यांचे जे आहेत बघा. ओके, ते बायसेक्टर्स कसे असणार बघा, डायगोनल्स यांचे कसे असणार, आर परपेंडिक्युलर बायसेक्टर्स ऑफ इच अदर असतील बघा. त्याच्यानंतर 36वा प्रश्न पहा. Observe the two planes x and y shown in the diagram and select two correct statements from given. तर 2 करेक्ट स्टेटमेंट्स असतील बघा, सेकंड आणि थर्ड. अ लाईन इज फॉर्म्ड वेअर 2 प्लेन्स इंटरसेक्ट. आणि थर्ड पण असेल बघा, पॉईंट A, G अँड E आर नॉन कोलायनर पॉईंट्स लाईंग इन द सेम प्लेन. त्याच्यानंतर 37चा आन्सर असेल बघा पर्याय क्रमांक 3 असेल बघा 6900. हाऊ मेनी रुपीज शुड ही पे टू द सेलर फॉर दिस परचेस. ओके, तर त्याचा आन्सर असेल पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न बघा. लेंथ EH काढायची आहे या ठिकाणी आपल्याला. लेंथ EH जी आहे ती 10 असेल बघा या ठिकाणी. त्याच्यानंतर 39वा प्रश्न पहा. 39 जो काही क्वेश्चन आहे त्याचा आन्सर असेल बघा 8m-13. ते आन्सर असेल बघा. त्याच्यानंतर या ठिकाणी आपल्याला 40व्या प्रश्नामध्ये फाइंड द पेरिमीटर ऑफ ओके क्वाड्रिलॅटरल PQRS इन सेंटीमीटर. तर पेरिमीटर असेल बघा 80 सेंटीमीटर. त्याच्यानंतर व्हॉट इज द कंपाऊंड इंटरेस्ट इन रुपीज फॉर रुपीज 10,000 फॉर 2 years 6 months ॲट द रेट ऑफ 10% पर ॲनम PCPA. तर आन्सर असेल बघा 2705. त्याच्यानंतर 42वा प्रश्न पहा, त्याचा आन्सर असेल 1 - p² P². 39वा प्रश्न पहा, त्याचा आन्सर असेल m-4 आणि ब्रॅकेटचा स्क्वेअर. सॉरी, तो प्रश्न इकडे रिपीट होत आहे, इकडे इंग्लिशमध्ये आणि या साईडला मराठीमध्ये दिलेला आहे. त्याच्यानंतर 43वा प्रश्न बघा की ओके विच ऑफ द फॉलोइंग इज अन सरफेस एरिया ऑफ अ स्पेअर इज 616 स्क्वेअर सेंटीमीटर. विच ऑफ द फॉलोइंग इज अन इनकरेक्ट अल्टरनेटिव्ह रिलेटेड टू द स्पेअर विथ डबल द रेडियस ऑफ दॅट स्पेअर. पर्याय क्रमांक 2 असेल बघा. त्याच्यानंतर 44वाचं 2 अल्टरनेटिव्ह पहिला आणि चौथा असेल. त्याच्यानंतर 45वा प्रश्न पहा, त्याचा आन्सर असेल बघा पर्याय क्रमांक 2 162 स्क्वेअर सेंटीमीटर. 46चं बघा पर्याय क्रमांक 1 असेल, म्हणजे 1च आन्सर असेल त्याचं. त्याच्यानंतर 47वा प्रश्न पहा, त्याचं जे आन्सर आहे ते पर्याय क्रमांक 1 असेल बघा. त्याच्यानंतर 48वाचं 3% पर्याय क्रमांक 3 असेल. 49वा प्रश्न जो आहे त्याचा पर्याय क्रमांक 4 असेल 120. त्याच्यानंतर 50वा जो प्रश्न आहे त्याचं पर्याय क्रमांक 3 असेल. 51वा प्रश्न बघा, त्याचं 2 आन्सर्स आहेत, 1 आणि चौथा असेल बघा. 52वा प्रश्न बघा, त्याचा आन्सर असेल पर्याय क्रमांक 3 3x + 10. 53वा प्रश्न बघा, त्याचा आन्सर असेल 4800 पर्याय क्रमांक 4. 53व्या प्रश्नाचं पर्याय क्रमांक 4. 54वा प्रश्न बघा, तिचे रॉंग टेस्ट कोणती, विच टेस्ट फ्रॉम द फॉलोइंग इज नॉट ॲप्लिकेबल फॉर प्रूव्हिंग दीज 2 ट्रायंगल्स कॉन्ग्रुएंट.
हायपोटेनियस साईड पर्याय क्रमांक 4 असेल. 55 बघा त्याचं पर्याय क्रमांक 2 25 असेल. त्याच्यानंतर 56वा जो प्रश्न आहे त्याचा आन्सर असेल पर्याय क्रमांक 4 असेल बघा. 97व्याचे 2 ऑप्शन्स शोधायचे आहेत. ओके, तर सॉरी एकच उत्तर शोधायचं आहे. त्याचं पर्याय क्रमांक 3 असेल. 58व्याचा पर्याय क्रमांक 1, 59चं फर्स्ट पर्याय ऑप्शन असेल. 60चा पर्याय क्रमांक 2 असेल 90. त्याच्यानंतर या ठिकाणी बघा 61व्याचा पर्याय क्रमांक 3, 62चं पर्याय क्रमांक 4, 63चं बघा विच टू अल्टरनेटिव्ह सेकंड आणि थर्ड असेल. 64चं सेकंड असेल. 65चं फर्स्ट असेल बघा 360. त्याच्यानंतर 66वा प्रश्न पहा 66 नंबर. 66 या ठिकाणी उत्तर पहा. 66चं 1 असेल. 67चं 4 असेल. 68चं 1 असेल. 69चं 4 असेल. 70चं 1 असेल बघा लेंथ RS. त्याच्यानंतर 71वा प्रश्न पहा. 71व्याचं 2 असेल. 72व्याचं 3 असेल. 73व्याचे 2 आहेत ऑप्शन्स. पहिला आणि तिसरा असेल. 74व्याचं 1 असेल आणि 75व्याचं 2 असेल. अशाच प्रकारचे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओज पाहण्यासाठी तुम्ही माझ्या YouTube चॅनल जर्नी ऑफ इंग्लिशला आजच सबस्क्राईब करा. थँक्यू.